ओम साईराम. स्वागत आहे आपल्या सन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 28 फेब्रुवारी आणि आपण चाललो आहे. अरे बताओ ना क्या बताओ ना. आणि पहिला स्टॉप लागला आपला CNG साठी आणि आपण आहोत पोर्तुगी चर्चच्या CNG पंपावर. आणि गाड्या नाहीत, 2-3च गाड्या आहेत बघा. तर CNG टॉपअप करूया आणि रिटर्न घरी जाऊया, कारण कोणताच घेतलं नाही. आता सामान टाकलंय गाडीत आपण आणि बाकीचे कोण कोण येणार आहेत तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आताच आपला CNG टॉपअप करून झाला आहे. हा बघा 644चा CNG बसलाय गाडीत आणि आपण चाललोय आता श्रीवर्धनला, मामीच्या गावी. आता आपण निघालोय. कुठे चाललोय? मांडाड आणि श्रीवर्धन. आता निघूया पटापट. आपण निघालोय. आता वाजलेत 11:49 बघा. नेहमीप्रमाणे आपण पोचलो आहे सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर आपला प्रवास कंटिन्यू करूया. आता आपण गोवंडी मानपूर ब्रिजवर आहे. ट्रॅफिक फुल बघितलं आपण. वाशीला खाली मानपूरला आपण लेफ्ट घेतो तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. मॅपवर चेक केलंय. आत्तापासूनची जी अवस्था आहे, गावी जाईपर्यंत काय होतं माहीत नाही. वाशीच्या ट्रॅफिकमधनं निघालो, मानपूरच्या ट्रॅफिकमधनं निघालो आणि आता कलंबोळी सर्कल पण पूर्ण जाम आहे. जवळजवळ आपण जो आधी छोटा ब्रिज लागतो त्या ब्रिजच्या खालना टाकली गाडी. ब्रिज तर पूर्ण पॅक होतं आणि समोर पण पूर्ण जाम. 1:40 झाले आहेत. जस्ट बॉम्बे गोवाला आपण लेफ्ट घेतलं. आता इथून नागोठण्याच्या अलीकडे ट्रॅफिक जाम पूर्ण. नागोठण्याचं लास्ट टाइम व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं गेल्या सॅटर्डेला की रोड खराब आहे तिथे, त्याच्यामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झालं आहे. नागोठणा क्रॉस केल्याच्या नंतरच ट्रॅफिकमधनं सुटका भेटणार आहे. आता नागोठण्याच्या पुढे आपण CNGला थांबलो आहे. जास्त नाही, 3-4च गाड्या आहेत. बघा तळा इथून 14 किलोमीटर. आपण इंदापूरवरनं राईड घेतलं आहे आणि आता हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे. टायमिंग एवढं 6:30 वाजले. पण गाडी पार्क केली आहे आणि आता चाललो आहे पण झोपायला. आपला अंथरूण घालून झालेलं आहे. हे बघा तर झोपूया. 5 hours later. चला परतीचा प्रवास चालू करूया. यांना आपण सकाळी सोडलेलं आंघोळ वगैरे करून जेवून आता चिकन कलेजी खाऊन आता आपण निघालो आहे. हे बघा गावातून, वाळवटी गावातनं. हे बघा. चला बाय बाय. पुन्हा भेटू. तेजू बोलते तर आता तिला सांगा निघालो. आता मामाला जस्ट इथे भोसऱ्यात ड्रॉप केलं आपण. हे बघा भोसऱ्याचं हे ड्रॉप केलंय मामाला आणि आपण चाललो आता मुंबईला. तर आपण पोचलोय मसाळ्याला. हे बघा ट्रॅफिक जाम, गर्दी. चाकरमानी सगळे आलेले आहेत मुंबईवरून. आता तळाला पोचलो आपण. तळा म्हणून एक गाव आहे तिथे. तर तिथे एक मोठी अपडेट की CNG पंप होतोय. मी शूट केला नाही पण CNG पंप नवीन होतोय. सेटअप झाला आहे, फक्त आता अजून चालू झालेला नाही तो पंप. आता आपण पोचलो आहे इंदापूरला. आहे बघा पेन 64, पनवेल 91 आणि मुंबई 136 किलोमीटर. ट्रॅफिक आहेच. बघूया थोडा पुढे जाऊन आपल्याला आता CNG क्वार्टर टँक आहे. बघा CNG पण क्वार्टर टँकच्या खाली आलं आहे. CNG पण टॉपअप करायचं आपल्याला. बघूया आता CNG कुठे भेटतं आहे आणि लगेच निघूया. इंदापूरला आपण पोचलो आहे आणि हा बघा CNG पंप. गाड्या भरपूर आहेत वाटते ते. ऑलरेडी बाहेर पण लाईन दिसते. 3, 4,
चला CNG ला थांबलोय तर CNG टॉपअप करूया, कारण CNG क्वार्टर टँकच्या खाली आलंच आहे. CNG टॉपअप करूनच आपण मुंबईकडे निघूया लवकरात लवकर. तर गेली 10 मिनटं झाली CNGचा ट्रक खाली होत होता, तर त्याच्यामुळे थोडं थांबावं लागलं. आता आपण CNG ला लागू आणि भरून निघूया पटापट. ट्रक खाली होतं तिथे पाठी आहे. आता आपण जस्ट पेणच्या पुढे वाशी आहे तिथे पोचलो आहे आणि तिथे पण ट्रॅफिक जाम आहे थोडं. हे बघा, बघू शकता आपण बाजूला छोटी छोटी दुकानं आहेत आणि बघू शकता आपण आता पोचलो आहे आपल्या नेहमीच्या हॉटेलजवळ संगम. पण आताशे वाजलेत 6:45, त्यामुळे आता तर आपण घरीच जाणार आहे जेवायला, बाकी काय नाही. हे बघा आपलं नेहमीचं हॉटेल संगम. आता जाऊया डायरेक्ट घरीच, कारण आज आपल्या वरळी कोलीवाड्यात होळी आहे. तर आता गाडी लगेच घरी पोचल्यावर गाडी पार्क करूया आणि लगेच आपण वरळी कोलीवाड्यातली होळीचा ब्लॉग शूट करायला जाऊया फटाफट. चला तर संगमच्या इथेच बघा, मला वाटतं बहुतेक त्याचा टायर तरी पंक्चर झाला आहे, तरी नाहीतर एक्सेल तरी तुटलं आहे असं वाटतंय. नाही, टायर पंक्चर आहे बघा, काय समजत नाही टायर पंक्चर आहे की एक्सेलचा प्रॉब्लेम आहे. काम चालू आहे. नाही, एक्सेलचा प्रॉब्लेम आहे, एक्सेल तुटलं आहे. 7:05 आहेत आणि आपण पोचलो आहे पनवेलला. आता पनवेलला बघूया, चहा पियायची इच्छा आहे. बघा गाडी जर लावायला भेटत असेल कुठे चान्स तर चहा पिऊया, नाहीतर मग डायरेक्ट वाशीला चहा पिऊया आणि वाशीवरनं डायरेक्ट घरी. आता बघा आपण सायनला पोचलो आहे. ट्रॅफिक एकदमच नाही. आता वाशीपासून आलो, वाशीपासून पूर्ण ट्रॅफिक कुठेच नाही मिळालं मला. अर्धी लोक तर कोकणातच आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिकवर इफेक्ट झाला आहे. काल आपल्याला भरपूर ट्रॅफिक भेटलेलं, काल आपण बघितलंच असेल की रात्री निघालेलो गावाला जायला. भरपूर ट्रॅफिकमध्ये आपल्याला मानपूरला पहिला ट्रॅफिक जाम भेटला, त्याच्यानंतर आपण कलंबोळी सर्कलला खूप ट्रॅफिक भेटलं, त्याच्यानंतर परत आपल्याला नागोठला गेल्यावर ट्रॅफिक भेटलं. भरपूर ठिकाणी आपल्याला काल ट्रॅफिक भेटलं. तर आता बघू शकताय कुठेच ट्रॅफिक नाही. हे बघा, आणि 8 वाजलेत. 8 वाजता बघा ट्रॅफिक नाही, असं नाही की मी खूप लेट झालो आहे. 8 वाजताच ट्रॅफिक नाही बघा. फायनली 8:30 वाजले आहेत आणि माझा टार्गेट होताच की 8:30पर्यंत पोचायचा, तो कंप्लीट झाला आहे. आणि आपण आलो आहे आपल्या घराजवळ. आता गाडी पार्क करूया आणि बघूया, घरी जाऊन पहिला फ्रेश होऊया, त्याच्यानंतर विचार करूया होळीला शूट करायला जायचं आहे की नाही, कारण कंटाळा खूप आला आहे. कारण रात्री पण सकाळी पोचलो पण झोप जशी पाहिजे तशी कंप्लीट नाही झाली आहे. 12:30लाच उठलो आहे आणि आता बघूया घरी जाऊन फ्रेश झाल्यावर विचार करू काय करायचं आहे ते. तर व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि क्षण ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटू अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. चला तर बाय बाय. क्षण ब्लॉग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.